सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बार्शी नगरपालिकेवर आपली सत्ता काबीज ठेवण्यात भाजप नेते राजेंद्र राऊत यांना यश मिळालं आहे। गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र राऊत यांना जवळपास 6,000हून अधिक मतांच्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले। आधी लोकसभा निवडणुकीत बार्शीतून महाविकास आघाडीला मोठी लीड, त्यानंतर विधानसभेला ठाकरेंच्या शिवसेनेचे दिलीप सोपल विजयी झाल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते। अखेर नगरपालिका निवडणुकीतून राजेंद्र राऊत यांनी कमबॅक केलं असून बार्शी नगरपालिकेवर भाजपचे 23 नगरसेवक निवडून आले आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 19 उमेदवार विजयी झाले आहेत। बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांना बार्शीकरांनी धक्का दिला असून इथे भाजपने पुन्हा एकदा सत्ता काबीज केली आहे। येथील निवडणुकीत नगराध्यक्ष पदावर भाजप उमेदवार तेजस्विनीताई कथले 4,639 मतांनी विजयी झाले आहेत, तर भाजपा 17, शिवसेना 6 असे महायुतीचे एकूण 23 उमेदवार विजयी झाले आहेत। शिवसेना ठाकरे गटाला 19 जागांसह विरोधी बाकावर बसावे लागणार आहे। बार्शी नगर परिषदेवर सत्ता काबीज केल्यानंतर माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला। विधानसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला होता, मात्र बाजार समिती निवडणूक आणि नगरपालिकेमध्ये ती कसर आम्ही भरून काढली। या तालुक्यातील आणि शहरातील जनतेचे आम्ही मनापासून आभार मानतो। आता 6 पैकी 6 जिल्हा परिषद आणि 12 पैकी 12 पंचायत समित्या निवडून आणण्याचा संकल्प आम्ही करत आहोत, अशी प्रतिक्रिया माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी विजयानंतर दिली। दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाजप नेते राजेंद्र राऊत यांचं अभिनंदन करत बार्शीकरांचे आभार मानले आहे।